मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 29 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाची धाराशिव जिल्ह्यातून जोरदार तयारी सुरू आहे आणि आता संध्याकाळच्या 11 वाजलेत। आज धाराशिव जिल्ह्यातून मराठा बांधव जे आहेत ते अंतरवली सराटीकडे रवाना होताना दिसत आहेत। आता धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन करून हे जरांगे पाटलाचे समर्थक शिवाजी महाराज चौकामध्ये आलेले आहेत। शिवाजी महाराजांना अभिवादन त्यांनी केलंय आणि ते आता अंतरवली सराटीकडे निघालेले आहेत। आता तुम्ही निघालायत जरांगे पाटलाकडे आणि तिथून तुम्ही मुंबईला जाताय, काय नियोजन आहे? ट्रॅक्टर घेतलंय आमच्याकडे 40 पोर आहे सगळं गावातून। उद्या अगर परवा दिवशी 4-5-7 फोर व्हीलर निघणार आहे त्या 2 दिवसात मागून येणार आहे। आता तुम्ही कशाने चाललायत? आम्ही ट्रॅक्टरने चाललो। किती जण तुम्ही चालला? 40-42 जण आहोत आम्ही। 40-42 जण चालला ट्रॅक्टर मध्ये। काय सोय केली आहे, कशा पद्धतीने जाता? सध्या आम्ही ट्रॅक्टर मध्ये एक 15 दिवसाचं जेवणाचे नियोजन केलेलं आहे। गॅस शिगडी सगळं आम्ही हाताने बनवून साहित्य घेतलेलं आहे। 15 दिवस आमची राहण्याची पूर्ण तयारी झालेली आहे। 15 दिवसाच्या तयारीने तुम्ही जाताय? हा, 15 दिवसाची जेवणाची राहण्याची सगळी सुविधा आम्ही स्वतः तयार केलेल्या आहेत। भांडे हे ते सगळे घेतलेले आहेत। जेवणाचं आम्ही स्वतः स्वयंपाक बनवून हाताने खाऊन दादासोबत आम्ही तिथं ह्याला आझाद मैदानावर जाणार आहोत। आता कशा पद्धतीने म्हणजे ही लहान मुलं सुद्धा आहेत तुमच्या बरोबर, यांना घेऊन चाललाय तुम्ही? पुढचं काय नियोजन आहे? तुम्ही कुठं मुक्काम करणार, कुठं थांबणार काय माहिती आहे का? आता आम्ही आमचा हाच प्रवास राहणार आहे। आमचा मुक्काम म्हणजे आमचा वाहनातच सध्या मुक्काम राहणार आहे। आम्ही सकाळी तिथे पोहोचल्यानंतर तिथून दादासोबत आम्ही सकाळी शिवनेरी किल्ल्याकडे निघणार आहोत। शिवनेरी किल्ल्यावर आमचा मुक्काम एक राहणार आहे आणि तिथून पुन्हा आम्ही मुंबईसाठी पुढे जाणार आहोत। किती मुक्काम म्हणजे कुठे, किती दिवसाला किती रनिंग करणार तुम्ही, ही काय ठरलं? आता आमचा एक मुक्काम तरी आता आमचा प्रवासातच जाणार आहे। सकाळी आम्ही अंतरवालीमध्ये पोहोचणार आहोत आणि दुसरा मुक्काम आमचा शिवनेरी गडावर राहील आणि तिसरा मुक्काम आमचा आझाद मैदान चौकात राहील। आझाद मैदानावरती तुम्ही जाणार आहे? काय शेतीकडची कामं वगैरे झाली का सगळी? काय निम्म काम झाले, निम्म काम तसं राहिले। जनावर धारा फिरायचे, धारा ती काहीच खाल्ल्या सोडून दिले, सगळं सोडून देऊन चाललेलो आहोत। आरक्षण पाहिजे? आरक्षण पाहिजे, आरक्षण आम्हाला महत्वाचं आहे ना। आमच्या लेकरा बाळाला त्याच्या आम्हाला जायचे, आरक्षण पाहिजे आम्हाला। आणि आता तुम्ही म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाणार आणि तिथून पुढे मुंबईला जाणार? आम्ही इथून आता म्हणून दादाकडे जाणार, तिथून आम्ही मुंबई आझाद मैदानावर जाणार आहोत। आता किती गाड्या आहेत तुमच्या बरोबर, कसं? आता आमच्यासोबत 5-6 गाड्या आहेत। सकाळी अजून गाड्या वाढतील आणि जोपर्यंत दादा सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबईतच थांबणार। हे ठरलंय तुमचं? आमचं ठरलंय। आता आम्ही महागारी आरक्षण घेतल्याशिवाय ना। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामधून हे बांधव जे आहेत, सकल मराठा बांधव, ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन आणि आता आंदोलनामध्ये आता आरक्षण मिळाल्याशिवाय महागारी येणार नसल्याची सुद्धा त्यांची भूमिका आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।